सर, काय प्रकरणाचं सध्या स्टेटस आहे? आपण तपास केलाय, त्यात काय माहिती समोर आहे किंवा ज्यांची नावं त्या सगळ्या परिसरात आहेत अशा पद्धतीनं म्हटलं जातं ते तिथे होते का? आतापर्यंतच्या तपासात हे निष्पन्न आहे की एका व्यक्ती तिथे त्या लॉजवर गेला होता आणि काही आपत्तीजनक कृत्य त्यांनी केला होता आणि त्या अनुषंगाने ते फिर्याद आल्यानंतर ते 354 म्हणजे मॉलेस्टेशनचे प्रकार दिसून आल्यामुळे त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे. त्या व्यक्ती ज्यावेळी तिथे गेला होता आणि ते त्या लॉज चे मॅनेजर किंवा इतर लोकांनी त्यांना पकडला, त्यावेळी त्यांनी हे सांगितलं होता तिथे की आमच्याकडे काही आणखी पत्रकार होते आणि आम्ही स्टिंग ऑपरेशनसाठी आलो होतो. परंतु यामध्ये तपास अनुषंगाने जे काही CCTV आणि इतर सर्व टेक्निकल तपास करण्यात आलेली आहे, त्यामध्ये त्या परिसरात ते एकटाच होता आणि त्यांच्या सोबत कोणीही नव्हता अशा प्रकारचे तपासात स्पष्ट झालेली आहे. ते आरोपी सध्या फरार आहे. त्याचे विचारपूस केल्यानंतर आणखी काही गोष्टी समोर येऊ शकतील, परंतु आतापर्यंतच्या तपासात या प्रकरणात एकच आरोपी होता आणि त्या आरोपी सध्या फरार आहे. लोकप्रतिनिधीचा फोन आला असे? कोणताही लोकप्रतिनिधीचे मला किंवा आमचे कोणताही अधिकारीला या विषयावर कधीही फोन आला नाही. यामध्ये जे काही कारवाई करण्यात आलेली आहे ते फिर्याद अनुषंगाने आणि आवश्यक तपास, आवश्यक जे पुरावा टेक्निकल एव्हिडन्स प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने झालेले आहे. पूर्णपणे खोटी गोष्टी आहे की यामध्ये काही लोकप्रतिनिधी यांचे फोन पोलीस आयुक्त किंवा इतर अधिकारीला आला, यामध्ये काही तथ्य नाही आहे. रुपाली पाटलांचा एक अर्ज तुमच्याकडे आलेला, नेमका तो अर्ज काय आहे आणि त्या अर्जामध्ये त्यांनी काही इतर पत्रकारांचे नाव घेऊन हे काही साजिश आहे अशा प्रकारचे काही मुद्दे उल्लेख त्या पत्रामध्ये केलेली आहे. परंतु त्या पत्रामध्ये जे काही माहिती त्यांनी दिलेली आहे त्याबद्दलची कोणत्याही प्रकारचे कोरोबरेटिव्ह एव्हिडन्स त्यांनी पोलिसांकडे दिलेली नाही आणि त्या जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्याचे पूर्ण आतापर्यंतच्या तपासात त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य दिसून आले नाही, परंतु तपास पुढे सुरू आहे. सर, सोशल मीडियावरच्या काही गोष्टी समोर येतात की ही घटना घडली तेव्हा तिथे काही लोक उपस्थित होते, काही जणांना खाली मारहाण झाली, काही लोक पळून गेले. हे जे नरेटिव्ह सोशल मीडियावर वाचायला मिळते त्यात किती तथ्य आहे? मी सांगितले त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तथ्य नाही. एकटाच व्यक्ती होता. ते खरी गोष्टी आहे की त्यांना पकडण्यात आला. तिथे काही लोकांनी त्यांना त्या स्पॉटवर काही मारहाण पण केली होती. त्या भौतिक अशा वाटते की त्याने बचावसाठी काही दुसरा नरेटिव्ह त्यांनी त्यावेळी सांगितले असावी, परंतु तपासामध्ये इतर कोणीही त्या प्रकरणात त्यावेळी तिथे यात किंवा त्या काळात तिथे उपस्थित होते यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य दिसून येत नाही. सर, एक शेवटचा प्रश्न की तुम्हाला या सगळ्या प्रकरणात आरोपीला वाचवण्याच्या साठी म्हणून काही लोकांनी फोन केले असं जे म्हटलं जाते, तर तसं काही आहे? मला कोणताही प्रकारची फोन आरोपीला वाचवण्यासाठी किंवा गुन्हा दाखल करू नये यासाठी आलेली नाही. आरोपी स्वतः काही फोन नक्कीच केला होता की आमचेवर अशा प्रकारचे फिर्याद आलेली आहे आणि त्यामध्ये तथ्य नाही, आपण तपासून कारवाई करा अशा प्रकारचे आग्रह केला होता. परंतु यामध्ये जे फिर्यादी आले होते, फिर्यादी बद्दलचे जे इनिशियल पडताळणी केल्यानंतर गुन्हा घडला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आले. आपण CCTV चेक केले कुठल्या कुठल्या हॉटेल्समध्ये, म्हणजे त्या लॉजच्या त्या परिसराचे मागचे हे जे आरोपी आहे त्यांचे बॅक ट्रॅकिंग करून 2 तासाचे कालाचे म्हणजे घटना घडल्याची 2 तासापूर्वी पर्यंतची पूर्ण CCTV पडताळणी करण्यात आलेली आहे आणि त्या लॉजची पूर्ण रेकॉर्ड मागचे 1.5-2 वर्षाचे तपासण्यात आलेली आहे. ही आरोपी त्या लॉजमध्ये पूर्वी 3 वेळा आणखी गेले असल्याचे लॉजचे रजिस्टर वरून दिसून येते, परंतु इतर कोणत्याही गोष्टी समोर आलेली नाही. सर, रुपाली पाटील यांनी आपल्याकडे अर्ज दिलाय, काही पत्रकारांची नावं दिली आहेत त्यात, पण त्याबाबत काही पुरावे दिलेत का फक्त? मी सांगितले त्यांनी कोणत्याही प्रकारचे कोरोबरेटिव्ह पुरावा त्या अर्जामध्ये आतापर्यंत जे आमचे निर्देशनात आलेले आहेत दिलेली नाही, परंतु यामध्ये तपास सुरू आहे आणि त्यांनी कोणत्या आधारेवर ही मुद्दे उपस्थित केलेली आहे त्याबद्दल पण चौकशी करण्यात येईल. सर, त्या लॉज मध्ये व्यवसाय चालतो हे खरं आहे आणि हे खरं असेल तर आपण काही कारवाई केली?
त्या विषयावर आवश्यक पडताळणी करण्यात येत आहे. आतापर्यंत तशी काही गोष्टी समोर आलेली नाही. जे काही जर पिटा ऍक्ट अंतर्गत जे इलिगॅलिटीज आहे, रनिंग ऑफ अ ब्रॉदेल हाऊस असतील, सॉलिसिटिंग इन अ पब्लिक प्लेस असतील, तशा प्रकारची जे काही इलिगॅलिटी समोर आला तर नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल. आरोपीचं काय स्टेटस आहे आपण आरोपी सध्या फरार आहे, अनट्रेसेबल आहे. त्यांना अटक करायसाठी वेगवेगळी टीम्स लावण्यात आलेली आहे, परंतु आतापर्यंत ते मिळालेले नाही. सर, नक्षलवादी गाण्याचा जो विषय झाला त्यात काय आपण चौकशीचे आदेश दिलेत का? त्याबद्दल विस्तृत सखोल बारीक चौकशी सुरू आहे. याबद्दल चौकशी अनुषंगाने जे काही बाबी समोर येईल त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल. थँक्यू. थँक्यू.